अकोला जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात हिदायत पटेल हे केवळ एक नाव नव्हते, तर पक्षाची ओळख आणि ताकद मानली जात होती। अनेक दशकांच्या राजकीय प्रवासात त्यांनी काँग्रेससाठी विविध जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडल्या। तब्बल 8 वर्षे अकोला जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटन मजबूत करण्याचं काम केलं। 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर उमेदवारी दाखल करून त्यांनी थेट जनतेसमोर पक्षाची भूमिका मांडली। राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही हिदायत पटेल यांचा अनुभव उल्लेखनीय होता। गेली 25 वर्षे ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक होते। सध्या अकोट तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। शेतकरी, व्यापारी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती। संघर्षशील पण संवादावर विश्वास ठेवणारा हा नेता अचानक हिंसाचाराचा बळी ठरेल यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये। हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर अकोट तालुक्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र आता पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत काहीसा दिलासा दिलाय। या प्रकरणाचा तपास IPS दर्जाच्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला असून अकोटचे SDPO निखिल पाटील यांच्यावर तपासाची जबाबदारी आहे। नार्को टेस्ट, CDR, SDR, व्हॉट्सअप कॉल्स आणि डिजिटल डेटाच्या आधारे सखोल व निष्पक्ष तपास होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। न्याय मिळेपर्यंत तपास थांबणार नाही अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे।